MNTच्या विशेष मुलाखत या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, 1 फेब्रुवारी 2022ला देशाचं केंद्रीय अंदाजपत्रक सादर होणार आहे, ज्याला आपण अर्थसंकल्प म्हणतोय, बजेट म्हणतोय. तर हा अर्थसंकल्प आहे काय, असतो काय, सर्वसामान्य नागरिकांशी किंवा व्यक्तीसोबत त्याचा काय संबंध आहे, हा विषय घेऊन आपण आज चर्चा करतोय. आजचा विषय आहे की केंद्रीय अंदाजपत्रक 2022-23 अपेक्षा आणि वास्तव. काय अपेक्षा आहे आमची आणि ती काय वास्तव असेल, काय दिशा असेल. मित्रांनो, हा चर्चेचा विषय जाणीवपूर्वक आपण ठेवलेला आहे, कारण आपल्याला कल्पना आहे की सर्वसामान्य माणसाचा जरी या अर्थसंकल्पाशी संबंध असला तरी त्याला मात्र त्याची काही जाणीव नाही, माहीत नाही. का माहीत नाही? कारण मुळातच त्याचा अर्थ म्हणजे पैशाशी हा काही संबंध येत नाही. जो पैसा आलेला असतो तो फार कमी असतो, तुटपुंजा असतो आणि मग ते बाजाराच्या दिवशी तो सगळा संपून जातो. मात्र त्याच्यातच एक अर्थ बजेट हे असतं. म्हणजे आठवड्यातून आलेल्या पैशाचा विनियोग कसा करायचा, कशाला प्राथमिकता द्यायची, कशावर तो खर्च करायचा. परिवारामध्ये जसं आपण हा अंदाज घेऊन त्याचं सादरीकरण करत असतो. नवरा बायको असतील तर ते चर्चा करतात की मुलांच्या शिक्षणासाठी इतके पैसे असले पाहिजेत, शेतीसाठी इतके पैसे असले पाहिजेत, बाजारासाठी इतके पैसे असले पाहिजे, चहा पाण्यासाठी इतके पैसे असले पाहिजेत, वगैरे वगैरे, कपड्या लत्त्यासाठी सुद्धा. तसंच अर्थ बजेट आहे, केंद्रीय अंदाजपत्रकही तसंच सादर केलं जातं. मात्र हा पैसा येतो कसा? हे सरकार कमावते का, लोक कमावून देतात का? जसं आपण घरचा विचार करतोय तेव्हा आपल्या लक्षात येते की 2-4 लोक कामाला जातात आणि ते पैसा येतोय. तसं देशाच्या तिजोरीत पैसा येतो कुठून आणि मग त्याचा विनियोग कसा केला जातो? विनियोग करताना किंवा पैशाची तो बजेट सादर करताना भेदाभेद होतो का? हे जर भेदाभेद होत असेल तर कुठल्या कुठल्या क्षेत्रात होतोय किंवा कोणाला फायदा होतो का? आपल्याला कल्पना आहे की भांडवलदाराचं मोठ्या प्रमाणात त्याच्या प्रावधान केलेलं असतं. SC-STचं बजेट असतं. SC-STच्याही विकासासाठी काही पैसा राखीव असतो. कृषी संबंधितही काही पैसा, शिक्षणासाठीही. म्हणजे हा जो पैसा आहे हा पैसा त्या प्रमाणात मिळतो काय? एक तर तो कमीच असतो. म्हणजे उदाहरणार्थ शिक्षणाचा जरी विचार केला तर शिक्षणासाठी साधारणतः 4.25% 4% खर्च होतो. इतर देशामध्ये हाच खर्च 7-8% होतोय. मग कमी का होतोय? त्याच्या मागची काय मानसिकता आहे? कृषी संबंधित जे काही सादर केलं जातंय त्याच्या मागे काय मानसिकता आहे? किती दिल्या जातं? हे प्रश्न अनुत्तरित आहेत, साधारण माणसाला समजण्यापलीकडचे आहे. म्हणून मित्रांनो, हा सर्वसामान्य लोकांना समजावा असा विषय आपण आज चर्चेला घेतलेला आहे. तशीच मांडणी सुद्धा या विषयाची अपेक्षित आहे. या सर्व प्रश्नाची उत्तरं जर आपल्याला जाणून घ्यायची असतील तर आजचा हा कार्यक्रम आपल्याला आवर्जून बघायचा आहे आणि ही लिंक आपल्या मित्रपरिवाराला, आपल्या नातेवाईकांना जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आपल्याला लिंक पाठवायची आहे. कारण या विचारातूनच त्यांचं वैचारिक परिवर्तन होईल, आचरणात परिवर्तन होईल. आजचा विषय केंद्रीय अंदाजपत्रक 2022-23 अपेक्षा आणि वास्तव आणि दिशा काय असेल. मित्रांनो, या विषयाची मांडणी करण्यासाठी आपण अर्थतज्ञ डॉक्टर PS कांबळे सरांना बोलावलेलं आहे. कांबळे सर, MNTच्या वतीने स्वागत, धन्यवाद. सर अर्थतज्ञ आहेत. अर्थशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे सध्या सर कार्यरत आहेत आणि आपल्याला कल्पना आहे की राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून वेबिनार असेल, झूम मीटिंग असतील किंवा चॅनल असतील, या सर्व स्तरावर सर या विचाराची सातत्याने मांडणी करत आलेले आहेत की हा बाबासाहेबांचा जो विषय होता विशेषतः अर्थशास्त्राशी संबंधित होता आणि बाबासाहेब खरं तर अर्थशास्त्री आहेत, परंतु काळानुरूप त्यांना वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागल्या, ती गरज होती. तर अर्थशास्त्र त्या काळातही बाबासाहेबांना काय अपेक्षित होतं हे आपण जाणून घेऊया. सर, MNTच्या वतीने आपले परत एकदा आभार व्यक्त करतोय, धन्यवाद देतोय.
तुम्ही आपला अमूल्य वेळ या ठिकाणी आम्हाला देत आहात. पहिला प्रश्न किंवा प्रश्न म्हटल्यापेक्षा हे जाणून घ्यायचं आहे मला, की आम्ही वारंवार बजेट हा शब्द वापरतोय, अर्थसंकल्प वापरतोय, अंदाजपत्रक वापरतोय. पण हे अंदाजपत्रक नेमकं काय असतं? त्याच्याशी काय संबंध आहे? थोडक्यात काय सांगाल? सर्वप्रथम जीवन तुम्हाला आणि MNT मराठी चॅनेलला मी अत्यंत मनापासून धन्यवाद देतो. कारण आता येत्या 1 तारखेलाच केंद्रीय अंदाजपत्रक माननीय अर्थमंत्री सादर करतील आणि त्यापूर्वीच या अंदाजपत्रकाकडून काय अपेक्षा आहे, नेमकं हे अंदाजपत्रक काय असतं, त्यामध्ये काय अपेक्षित आहे, अभिप्रेरित आहे, ते लोकांपर्यंत पोहोचावं, समाजापर्यंत पोहोचावं, सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावं, या हेतूनं तुम्ही आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. खूप मनापासून धन्यवाद. या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्वांना अत्यंत मनापासून मी धन्यवाद देतो आणि तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. आता अंदाजपत्रक, ज्याला आपण अर्थसंकल्प असंही म्हणतो, बजेट असं म्हणतो, आणि आपल्या देशामध्ये संघराज्य फेडरल स्टेट असल्यामुळं 3 प्रकारची सरकार आपल्या देशामध्ये असल्यामुळं राष्ट्र पातळीवरती केंद्र सरकार, राज्य किंवा प्रादेशिक पातळीवरती राज्य सरकार आणि स्थानिक पातळीवरती स्थानिक सरकार, मग यामध्ये शहरी भागांसाठी वेगळे आहेत आणि ग्रामीण भागांसाठी वेगळे आहेत. या प्रत्येक सरकारांचं जे एक उत्पन्न किंवा महसूल गोळा करणं आणि ते खर्च करणं याविषयीचं जे धोरण आहे, याला आपण अंदाजपत्रकीय धोरण असं म्हणतो, बजेटरी पॉलिसी असं म्हणतो. आणि ते साध्य करण्याचं, त्याचं नियोजन करण्याचं, त्याचा आराखडा ज्या माध्यमातून केला जातो, साधनाच्या माध्यमातून केला जातो, ते साधन, त्याला आपण टूल म्हणूया, टेक्निक असं म्हणूया, ते म्हणजे अंदाजपत्रक आहे, ज्याला आपण पब्लिक बजेट असं म्हणतो. सर्वसाधारणपणे अंदाजपत्रक म्हणजे सरकारनं पैसा गोळा करणं आणि खर्च करणं, अशा प्रकारचा एक गैरसमज, अशा प्रकारचे एक अज्ञान लोकांमध्ये असण्याची शक्यता असते. पण अंदाजपत्रक हे अत्यंत शास्त्रशुद्ध असतं, अत्यंत वैज्ञानिक असतं, अत्यंत व्यावहारिक असतं आणि त्यामध्ये अशी अपेक्षा असते की सरकारनं लोकांकडून गोळा केलेला पैसा, त्या पैशाचा अत्यंत पुरेपूर सामाजिक कल्याणासाठी आणि देशाच्या आर्थिक सामाजिक विकासासाठी अत्यंत योग्य वापर व्हायला पाहिजे आणि त्याचा त्याने आराखडा तयार करायला पाहिजे, त्याची पूर्वनियोजित उद्दिष्ट निश्चित करायला पाहिजेत आणि या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून, अर्थसंकल्पाच्या माध्यमातून ती साध्य करायला पाहिजेत. अशा प्रकारे एक सरकारचं डॉक्युमेंट, दस्तऐवज, की ज्यामध्ये सरकार महसूल कसा गोळा करणार आहे, सरकार खर्च कसा करणार आहे आणि हे सगळं करत असताना सरकारची पूर्वनियोजित उद्दिष्ट काय आहेत, प्री डिटर्मिन्ड ऑब्जेक्टिव्ह काय आहेत आणि या अनुषंगानं सरकार कोणत्या दिशेनं प्रयत्न करणार आहे, या सर्वांचा समावेश असलेलं एक अत्यंत महत्वाचं डॉक्युमेंट, एक अत्यंत महत्वाचं धोरण, एक अत्यंत महत्वाची पॉलिसी म्हणजे सार्वजनिक अंदाजपत्रक, म्हणजे पब्लिक बजेट आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि मी मगाशी म्हटल्यामुळं आपल्या देशामध्ये हे अंदाजपत्रक आपण कुठून अधूनमधून घेतलेलं नाही, तर याची थेट तरतूद आपल्याला संविधानामध्ये, कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे. आणि संविधानामध्ये हे निश्चित करण्यात आलेलं आहे की केंद्र सरकारनं अंदाजपत्रक केव्हा तयार करावं, कसं तयार करावं, राज्य सरकारांनी हे अंदाजपत्रक कसं तयार करावं, केव्हा तयार करावं आणि त्यासाठीच्या नेमक्या तरतुदी काय असायला पाहिजे, त्यासाठीचं नेमकं धोरण काय असायला पाहिजे. आपण संविधानाचा जर विचार केला, कॉन्स्टिट्यूशनचा जर विचार केला, तर कलम 112 प्रमाणे केंद्र सरकारनं हे अंदाजपत्रक, अर्थसंकल्प तयार करायचा आहे आणि तो पार्लमेंटमध्ये, संसदेमध्ये मान्यतेसाठी पाठवायचा आहे. त्यामध्ये दीर्घ चर्चा होईल आणि त्या चर्चेतून हे अंदाजपत्रक अंतिम करायचं आहे. आता 1 फेब्रुवारीला केंद्रीय सरकार, माननीय अर्थमंत्री केंद्राचे, हे पार्लमेंटमध्ये हे बजेट सादर करतील मान्यतेसाठी, चर्चेसाठी आणि काही सुधारणांसाठी. तर संविधानाच्या 202 कलमाप्रमाणे राज्य सरकारांनी विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये राज्यासाठीचा अर्थसंकल्प सादर करायचा आहे, त्याची चर्चा करायची आहे, त्यामध्ये सुधारणा अपेक्षित असतील, आवश्यक असतील तर त्या करायच्या आहेत आणि त्या भविष्य कालावधीमध्ये 1 एप्रिल पासून आर्थिक वर्ष आपलं असतं 1 एप्रिल ते 31 मार्च. आता बजेट आपलं 1 फेब्रुवारीला जरी आपण तयार करणार असू, सादर करणार असू, तर तो मान्यतेचा कालावधी आणि त्याची अंमलबजावणी 1 एप्रिल पासून सुरू होईल आणि शेवटचा दिवस हा 31 मार्च असेल. अशा प्रकारचे डॉक्युमेंट म्हणजे अंदाजपत्रक आहे. जीवन तुमच्याकडं.
जी धन्यवाद सर. अंदाजपत्रक काय हे खूप सोप्या भाषेत तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे. केवळ आलेला पैसा कसा खर्च करायचा आहे एवढंच त्यामध्ये गणित नाही आहे. राष्ट्राच्या एकूण उत्थानासाठी, एकूण विकासासाठी, राष्ट्र निर्मितीसाठी ते अंदाजपत्रक खूप महत्त्वाचं असतं. सर संविधानाशी संबंध तुम्ही सांगितलेला आहे, की संविधानामध्ये थोडक्यात आणखी काय स्पष्ट कराल? बाबासाहेबांना काय अपेक्षित होतं विशेषतः? अगदी बरोबर, अगदी. तुम्हाला सर्वांना माहितच आहे की बाबासाहेब हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ होते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा जो मुख्य संशोधनाचं जे स्पेशलायझेशन होतं ते पब्लिक फायनान्स होतं, पब्लिक इकॉनॉमिक्स. त्यांचं एमएचं डिझर्टेशन हे पब्लिक इकॉनॉमिक्स मधलं आहे. त्यांचा पीएचडीचा थेसिस हा पब्लिक इकॉनॉमिक्स आहे. पब्लिक इकॉनॉमिक्स म्हणजे सरकारच्या अंदाजपत्रकाचा अभ्यास. पब्लिक इकॉनॉमिक्स म्हणजे सरकारच्या महसूल खर्चाचा अभ्यास आणि विकासासाठीचा प्रयत्न त्या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून कसा केलेला आहे त्याचं विवेचन विश्लेषण यामध्ये केलेलं आहे. आता तुम्ही बाबासाहेबांचा संदर्भ दिला म्हणून दोन गोष्टी सांगतो. एमएच्या त्या संशोधनामध्ये बाबासाहेबांची ईस्ट इंडिया कंपनीच्या सरकारनं कसं महसूल करताना भारतावरती अन्याय अत्याचार केला, कसं शेती उद्योगाचा विकास होऊ दिला नाही आणि शिक्षण, आरोग्य किंवा सामाजिक सेवांचा विकास याकडे लक्ष दिलं नाही, या उलट भारताची लूट कशी केली याचं सगळं विवेचन विश्लेषण हे त्यांच्या एमएच्या डिझर्टेशन मध्ये आपल्याला सापडतं. तर त्यांचा जो पीएचडीचा थेसिस आहे, या पीएचडीच्या थेसिस मध्ये सुद्धा स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारच्या कालावधीमध्ये कशा प्रकारे प्रांतिक वित्त व्यवस्था अस्तित्वात आली, कशा प्रकारे वित्त व्यवस्था होती, केंद्र सरकारची कशी वित्त व्यवस्था होती, प्रादेशिक सरकारची कशी होती आणि यामध्ये तत्कालीन ब्रिटिश सरकार कसं तत्कालीन भारताची पिळवणूक करत होतं याचं शास्त्रशुद्ध संशोधनाच्या माध्यमातून विवेचन विश्लेषण, आकडेवारीचा आधार घेऊन त्याचं इंटरप्रिटेशन विश्लेषण करून मांडण्याचा प्रयत्न त्यांच्या पीएचडीच्या थेसिसमध्ये आणि एमए आणि पीएचडी त्यांची कोलंबिया विद्यापीठ अमेरिकेमध्ये झालेली आहे. आता संविधानामध्ये काय अपेक्षित आहे? संविधानामध्ये केंद्र सरकारची यादी, राज्य सरकारांची यादी आणि सामायिक सरकारची किंवा सामायिक सूची आहे. यामध्ये केंद्रानं कोणती कार्य करायची आहेत, राज्यांनी कोणती कार्य करायची आहेत आणि दोघांनी मिळून कोणती कार्य करायची आहेत हे त्यामध्ये निश्चित करण्यात आलेलं आहे. आता कार्य करायची, जबाबदाऱ्या पार पाडायच्या, कर्तव्य पार पाडायची, कार्यक्रम योजना राबवायच्या म्हणजे पैसे किंवा महसुलाची गरज आहे. मग हे पैसे किंवा महसूल या संबंधित सरकारांनी म्हणजे केंद्र सरकारनं ते कसे उभे करायचे, राज्य सरकारने ते कसे उभे करायचे, मग केंद्र सरकारला कोणते कर गोळा करता येतील, राज्य सरकारांना कोणते कर गोळा करणे शक्य आहे, आवश्यक आहे किंवा करता येतील, करेत्तर महसुलाची साधनं कोणती असू शकतील, कर्ज किती गोळा करता येईल, राज्यांच्या कर्जाच्या उभा करण्यावरती कोणत्या मर्यादा आहेत, याची सगळी तरतूद, याचा समावेश या संविधानामध्ये, कॉन्स्टिट्यूशन मध्ये करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये अपेक्षा अशी आहे की केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं आपलं अंदाजपत्रकीय धोरण, आपला अर्थसंकल्प तयार करताना आपल्या संविधानाचा जो मध्यवर्ती भाग आहे, ज्याला आपण प्रियांबल असं म्हणतो, किंवा या संविधानामधल्या ज्या तरतुदी आहेत, या तरतुदी कशा साध्य करता येतील, या तरतुदींमध्ये सामाजिक न्याय, समता कशी निर्माण करता येईल, सामाजिक कल्याण कसं लोकांचं साध्य करता येईल आणि यामध्ये आर्थिक समानता, सामाजिक समानता आणि राजकीय समानता कशी निर्माण करता येईल आणि याचबरोबर लोकांचे मूलभूत हक्क, लोकांचे मूलभूत अधिकार कसे साध्य करण्यासाठी मदत करता येईल आणि ज्याला आपण समावेशिक विकास आता म्हणायला लागलोय, 11व्या पंचवार्षिक योजनेपासून 12व्या पंचवार्षिक योजनेपासून, ज्याला आपण इन्क्लुझिव्ह ग्रोथ असं म्हणतोय, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट असं म्हणतोय, तो इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, इन्क्लुझिव्ह ग्रोथ हा आपल्याला कसा साध्य करता येईल या संबंधीचं सगळं विवेचन विश्लेषण आपल्याला संविधानामध्ये सापडतं. म्हणजे संविधान असं म्हणतं की मी मागाशी ज्या कलमांचा उल्लेख केला त्याप्रमाणे केंद्र सरकारनं कर गोळा करावा, करेत्तर उत्पन्न गोळा करावं, कर्ज उभा करावं आणि त्याचा वापर सामाजिक स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय प्रस्थापित करण्यासाठी वापर करावा, सामाजिक कल्याण अधिकाधिक साध्य करण्यासाठी त्याचा वापर करावा आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे समावेशक विकास हा साध्य करण्यासाठी त्याचा वापर करावा. जसं केंद्र सरकारने ते करणं अपेक्षित आहे तसंच राज्य सरकारने पण तसंच करणं अपेक्षित आहे आणि त्याचा जो आधार आहे संविधानाच्या पलीकडे काय नाही. संविधान हा बेसिक कायदा असतो, मूलभूत कायदा असतो. बाकीचे सगळे कायदे हे संविधान
संविधानामधल्या तरतुदीवरती आधारलेले असतात. म्हणजे बाकीचे कायदे संविधानात छेद देऊ शकत नाहीत, संविधानाला सरपास करू शकत नाहीत, संविधानाच्या चौकटीमध्येच ते करावे लागतात. आणि म्हणून जी संविधान सर्वश्रेष्ठ आहे, कॉन्स्टिट्यूशन सर्वश्रेष्ठ आहे. आणि याच्या चौकटीमध्येच तुम्ही अंदाजपत्रकी धोरण तयार करायला पाहिजे, अंदाजपत्रक तयार करायला पाहिजे, त्यामध्ये तरतुदी करायला पाहिजेत, त्यामध्ये सामाजिक समता, न्याय आणि कल्याण प्रस्थापित करायला पाहिजे. आणि प्रत्येक मानवाचा जगण्याचा जो अधिकार आहे, लाईफ टू लिव्ह आहे, त्याचं संरक्षण तुम्ही करायला पाहिजे. कोणावरती अन्याय होणार नाही, अत्याचार होणार नाही, कोणाचं डिस्क्रिमिनेशन एक्सक्लुजन होणार नाही, कोणाचं भेदजन्य वागणूक, कोणाची वर्जन होणार नाही, याची तरतूद तुम्ही करायला पाहिजे. तसा प्रयत्न सरकारनं करायला पाहिजे. आणि ते करत असताना अर्थसंकल्पाचा एक साधन म्हणून, माध्यम म्हणून, इन्स्ट्रुमेंट म्हणून, टेक्निक म्हणून, टूल म्हणून वापर करायला पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा असते. जीवन तुमच्या. जी धन्यवाद सर. संविधान आणि अर्थसंकल्प याचा तुम्ही ताळमेळ आम्हाला खूप सोप्या भाषेत करून सांगितलेलं आहे. सर, मुख्यतः आपण आता अंदाजपत्रकाचं विश्लेषण करायचं आपल्याला. आणि दुसरं असं की हा पैसा येतो कसा, सर्वसामान्य माणसाला कळत नाही. या तिजोरीमध्ये म्हणजे आपण म्हणतोय की सरकारच्या तिजोरीत एवढा पैसा आहे किंवा सरकारची तिजोरी खडखडाट आहे वगैरे वगैरे. कारण हे जेव्हा बातम्या आम्ही बघतो किंवा वाचतो किंवा टीव्हीला हे सगळं बघत असतो, तेव्हा या सरकारच्या तिजोरीत खिशात पैसा येतो कसा आणि तो कसा खर्च होतो. कारण खर्च करण्याची जी काही माध्यम आहे, ती क्षेत्र आहे, तेही आम्हाला समजली पाहिजेत. आणि कोणत्या क्षेत्रावर किती खर्च केला जातोय, त्या प्रमाणात तो योग्य आहे का, याचं थोडक्यात कसं विश्लेषण करा. मुळात तर मी म्हणालो त्याप्रमाणे कुठल्याही सार्वजनिक अर्थसंकल्पाला, कुठल्याही म्हणजे केंद्र सरकारचा असू द्या, राज्य सरकारचा असू द्या किंवा स्थानिक सरकारांचा असू द्या, त्याला घटनेचं अधिष्ठान असतं. ते घटनेवरती, संविधानावरती आधारलेलं असतं. आणि यामध्ये स्पष्ट तरतूद करण्यात आलेली आहे की केंद्र सरकारनं कोणत्या करांच्या माध्यमातून उत्पन्न किंवा महसूल गोळा करता येईल, कोणते करेतर महसूल सरकारला गोळा करता येईल, आणि सरकार कर्ज कशा पद्धतीने उभा करू शकतो, ही त्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. आता करांचा जर आपण विचार करू लागलो तर केंद्र सरकार उत्पन्न कर लादू शकतं, केंद्र सरकार जीएसटी वस्तू आणि सेवा कर लादू शकतं, केंद्र सरकार आयात शुल्क कस्टम ड्युटी लादू शकतं, केंद्र सरकार एक्साइज ड्युटी लादू शकतं. अशा अशा कोणती कर केंद्र सरकारला गोळा करता येतात, लादता येतात, याची तरतूद ही संविधानामध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर जो भांडवली खर्च करायचा असतो, तो भांडवली खर्च करण्यासाठी सरकार सार्वजनिक कर्ज उभा करू शकतं. ते कर्ज आपल्या देशामध्ये उभा करू शकतं किंवा परदेशातून गोळा करू शकतं, परदेशातल्या सरकारांकडून गोळा करू शकतं, किंवा आंतरराष्ट्रीय संस्था आहेत, त्यामध्ये नाणेनिधी आहे, जागतिक बँक आहे, आशियाई विकास बँक आहे, यांच्याकडून अशा प्रकारचं कर्ज उभा करू शकतं. आणि भांडवली महसूल किंवा भांडवली उत्पन्न केंद्र सरकारला गोळा करता येतो. तशाच पद्धतीची तरतूद राज्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे. आता हे सगळं करत असताना गोळा केलेला पैसा एकही रुपयाची, एकही पैशाची उधळपट्टी होऊ नये, अशा प्रकारची अपेक्षा असते. आणि यामध्ये आपल्याला असा प्रश्न निर्माण होतो की नेमकं सरकारनं कशावरती खर्च करायचं. तर सुरुवातीला मी असं सांगितलं की स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि सामाजिक कल्याण आणि समावेशक विकास कसा आपल्याला साध्य करता येऊ शकेल, आणि तो साध्य करण्यासाठी जी कर्तव्य सरकारला करायचे, जी कार्य पार पाडायचे, ज्या जबाबदाऱ्या पूर्ण करायचे, त्याच्यावरती सरकारनं खर्च करावा, अशा प्रकारची अपेक्षा असते. मग यामध्ये देशाचं संरक्षण, यामध्ये शिक्षण, यामध्ये आरोग्य, यामध्ये गृहबांधणी, यामध्ये पिण्याचं पाणी, यामध्ये सामाजिक वंचित घटकांचं कल्याण, यामध्ये स्त्रियांचा विकास, यामध्ये बालकांचा विकास, हे जे घटक आहेत की यातून सामाजिक समानता, समता प्रस्थापित होईल, यामधून आर्थिक समानता प्रस्थापित होऊ शकेल, यामधून न्याय प्रस्थापित होऊ शकेल, यामधून सामाजिक कल्याण साध्य होऊ शकेल. आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे आपण नुसता विकास, आपण नुसती वृद्धी न करता आपण समावेशक वृद्धी, म्हणजे या देशातल्या, समाजातल्या प्रत्येक घटकाला या विकासाचा, या वृत्तीचा लाभ व्हायला पाहिजे, फायदा व्हायला पाहिजे. कुठलाही घटक, यामध्ये मग सामाजिक वंचित घटक असू द्या, यामध्ये मायनॉरिटी असू द्या, यामध्ये अजून कुठला घटक असू द्या, हा यामधून वर्जन होता कामा नये, तो वगळता जाता कामा नये, अशा प्रकारची तरतूद यामध्ये अपेक्षित आहे. आणि देशाचा आर्थिक, सामाजिक विकास हा गतिमान व्हायला पाहिजे.
मग आर्थिक विकासामध्ये शेतीचा विकास आहे, उद्योगांचा विकास आहे, व्यापाराचा विकास आहे, व्यवसायांचा विकास आहे, मूलभूत पायाभूत सुविधांचा विकास आहे, त्यामध्ये रस्ते, दळणवळण याचा विकास आहे. सामाजिक विकासामध्ये शिक्षण आहे, आरोग्य आहे, पिण्याचं पाणी आहे, गृहबांधणी आहे, पर्यावरण संरक्षण संवर्धन आहे. या सगळ्याचा विकास आपण करायचा आहे. आणि हे सगळं करत असताना या समाजापुढचे जे प्रश्न आहेत, मूलभूत प्रश्न आहेत, यामध्ये आरोग्याचा प्रश्न आहे, यामध्ये शिक्षणाचा प्रश्न आहे, यामध्ये बेकारीचा प्रश्न आहे, रोजगार निर्मितीचा प्रश्न आहे, विषमतेचा प्रश्न आहे, गरिबीचा प्रश्न आहे. हे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न आपल्याला या या धोरणाच्या माध्यमातून सोडवणं आवश्यक आहे. या साधनाच्या माध्यमातून, या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आपण ते सोडविणं आवश्यक आहे, अशा प्रकारची अपेक्षा आहे. म्हणजे सरकारनं हा पैसा कशासाठी गोळा करायचा, त्याची उधळपट्टी करता येणार नाही. एक्स्ट्राव्हॅगन्स ऑफ मनी याला परवानगी नाही. आणि हे सगळं करत असताना ऑडिटर जनरल जो आहे, कॉम्प्ट्रोलर ऑडिटर जनरल, हा कॉम्प्ट्रोलर ऑडिटर जनरल नंतर त्या बजेटचं असेसमेंट करतो की बाबा जी ज्याच्यासाठी हा पैसा तुम्ही गोळा केला त्यासाठीच खर्च केला का पैशाची उधळपट्टी केली, त्यामध्ये कोणत्या उणीवा राहिल्या, कोणतं तुम्ही चांगलं काम केलं, कोणतं तुम्ही अयोग्य काम केलं, याचं मॉनिटरिंग करण्यासाठी, रेग्युलेशन करण्यासाठी आपल्या संविधानामध्ये कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल, ज्याला आपण लेखापरीक्षक असं म्हणतो, त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि त्यानं बजेटचा इव्हॅल्युएशन करावं 6 महिन्यानं, 9 महिन्यानं, 1 वर्षानं, अशा प्रकारची अपेक्षा सुद्धा त्यामध्ये आपल्याला दिसते. म्हणजे या देशातली वर्तमान सामाजिक आर्थिक प्रश्न कोणते आहेत, सामाजिक आर्थिक आव्हानं कोणते आहेत, आणि ही आव्हानं पेलावत असताना आपल्याला सामाजिक आर्थिक प्रश्न आपल्याला ती सोडवता यायला पाहिजेत. आणि त्याचबरोबर प्रियांबल मध्ये म्हटल्याप्रमाणे समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि सामाजिक कल्याण आणि समावेशक विकास साध्य करण्यासाठी अंदाजपत्रकाचा वापर करायचा आहे. नुसता पैसा गोळा केला आणि खर्च केला आणि उधळपट्टी केली, अशा प्रकारच्या अपेक्षा अंदाजपत्रकाकडून अजिबात नाही. हे सगळ्यांनी बघणं किंवा याचा विचार अत्यंत गांभीर्याने सर्वांनी करणं अपेक्षित आहे. जी जीवन धन्यवाद सर. जी निश्चितच आपण बघतोय की साधारणतः 140 करोड लोक या देशामध्ये आहेत आणि 90% हे तर 2 वेळच्या भाकरीसाठी संघर्ष करतायत. आताचा जो अहवाल आलेला आहे त्या अहवालाने सिद्ध केलेला आहे. तर सर सामान्य माणूस असं समजत नाही किंवा त्याला वाटत नाही की देशाच्या तिजोरीत त्याचाही वाटा असतो. हे कसं सांगाल? कारण बिस्किटच्या पुड्यावरही टॅक्स लिहिलेलं असतं, इन्क्लुडिंग टॅक्स वगैरे. तर हा पैसा शेवटी देशाच्या तिजोरीत जातो. म्हणजे त्याचे 5 पैसे असतील, 5 रुपये असतील, 10 रुपये असतील. तो जो मार्केटमध्ये काही विकत घेतोय, तो पैसा तो सरकारला टॅक्स देतोय. त्याला कसा विश्वास द्यायचा आपण की तुझा हा पैसा आहे म्हणून? अत्यंत महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलाय की साधारणतः एक समाजाचा असा पूर्वग्रह निर्माण झालेला आहे की या देशातला जो गरीब आहे, या गरीबाचं सरकारच्या महसुलामध्ये कुठलंही योगदान नाही किंवा सरकारच्या महसूल गोळा करण्यामध्ये त्याचा काही वाटा नाही किंवा कोणत्याही प्रकारचा शेअर, हिस्सा हे गरीब लोक, सामान्य लोक, दारिद्र्य रेषेतले लोक उचलत नाहीत, अशा प्रकारचे गैरसमज आहे. पण तो अत्यंत चुकीचा आहे. कारण वस्तूवरचा जो कर आहे, तो वस्तूवरचा कर हा या देशातल्या प्रत्येक नागरिकाला द्यावा लागतो किंवा तो देतो. तुम्ही एखादी वस्तू घेतली तर त्यावरती जी किंमत लिहिलेली असते, त्या किमतीवरती म्हटलेलं असतं मॅक्सिमम प्राइस ₹100, इन्क्लुजिव्ह ऑल टॅक्सेस. इन्क्लुजिव्ह ऑल टॅक्सेस म्हणजे सगळे कर आहेत त्यामध्ये. उत्पादन कर आहे, यामध्ये विक्री कर आहे किंवा आताचा जीएसटी आहे, यामध्ये जर वस्तू आयात केली असेल कस्टम ड्युटी आहे, जेवढे अप्रत्यक्ष कर आहे, ज्याला आपण इनडायरेक्ट टॅक्सेस असं म्हणतो, त्या सगळ्यांचा समावेश असतो. म्हणजे एखादा गरीब जर एखादी वस्तू बिस्किटचा पुडा घेत असेल, साबण घेत असेल किंवा अजून काय साखर घेत असेल किंवा अजून काय घेत असेल, तर त्यावरती जेवढे कर आकारले जातात ते सगळे कर ती गरीब व्यक्ती देते. त्या गरीब व्यक्तीची कुवत नसेल, त्या गरीब व्यक्तीची कुवत नसताना सुद्धा देते आणि खऱ्या अर्थाने ती देशाचा राष्ट्रभक्त आहे असं मला वाटतं. कारण तिची कुवत नसताना सुद्धा ती कर देते. कारण अप्रत्यक्ष करांचा दुर्गुण असा आहे की त्या समोरच्या व्यक्तीची पात्रता आहे का नाही, आर्थिक कुवत आहे का नाही हे बघितलं जात नाही. सरसकट म्हणजे सब घोडे 12%, अशा पद्धतीनं तो कर गोळा केला जातो. त्याची कुवत आहे का नाही हे बघितलं जात नाही आणि असा कर गोळा केला, तो एक त्याचा मोठा दोष आहे अप्रत्यक्ष कराचा. आणि सगळा अप्रत्यक्ष जेवढे म्हणून कर आहे, जीएसटी आता जीएसटी आलाय, वस्तू व सेवा कर,
आयात शुल्क असतो, बाकीचे उत्पादन शुल्क असतो, हे सगळे कर त्या वस्तूवरती जे जे देय आहेत ते सगळे कर त्या गरिबाकडून गोळा केले जातात. आणि म्हणून जी. आम्ही काय असं म्हणायचं कारण नाही किंवा श्रीमंत आणि मध्यमवर्गीयाने असं काय म्हणायचं कारण नाही की तू झोपडीत राहतोयस म्हणून तू काय कर देत नाहीस किंवा तुझं काय योगदान नाही, तू गरीब आहेस म्हणून तू काय योगदान देत नाही असं म्हणणं म्हणजे चुकीचं आहे. बरोबर. त्या संविधानाचा उपमर्द केल्यासारखं आहे. त्या त्या जी, जी. नागरिकाचा उपमर्द केल्यासारखं आहे. असं काही नसतं. प्रत्येक जण कर देत असतो. फक्त फरक एवढा पडतो की प्रत्यक्ष कर लोकांच्या उत्पन्नावरती, संपत्तीवरती, खर्चावरती आकारले जातात आणि तेवढी बरोबर. देण्याची कुवतच या गरिबाची नसते. तेवढी देण्याची खरं आर्थिक कपॅसिटीच या सामान्य नागरिकाची नसते. त्यातून काही कर सूट मिळण्याची शक्यता याचा अर्थ असा नाही. पण एकूण जे महसूल आहे केंद्र सरकारचा किंवा इव्हन राज्यांचा सुद्धा त्यामध्ये जी. अप्रत्यक्ष करांचं योगदान जास्त आहे किंवा ते 50-50% आहे. म्हणजे 50% हिस्सा या देशातला गरीब देतो. कारण गरिबांची संख्या देशात या सगळ्यात जास्त आहे. कोट्यावधी कोट्यावधी संख्या ही गरिबांची आहे. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं आपण असं म्हणायचं काही कारण नाही की गरीब महसूल देत नाही किंवा गरीब सरकारच्या तिजोरीमध्ये काय योगदान देत नाही असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. प्रश्न असा निर्माण होतो की सरकार त्यांच्यासाठी किती खर्च करतं. प्रश्न असा बरोबर. निर्माण होतो की जर 70% जनता गरीब असेल, 70% जनता जर गरीब असेल, तर ही गरीब जनता या गरीब जनतेसाठी अंदाजपत्रकामध्ये काय तरतूद करण्यात आलेली आहे याचा विचार करणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्याची गरज आहे. आताच नीती आयोगानं बहुआयामी गरिबीचा निर्देशन याविषयीचे आकडे दिलेले आहेत आणि त्या आकड्यामध्ये असं सांगितलेलं आहे की कोट्यावधी लोक या देशातले बहुआयामी गरिबीचा निर्देशांक मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स याचा वापर करून कोट्यावधी लोक हे गरीब आहेत. मग या गरिबांसाठी आपण प्रायोरिटी ट्रीटमेंट देतो का? या गरिबांसाठी अंदाजपत्रकामध्ये वाढीव तरतूद करतो का? त्यांच्या कल्याणाचा, त्यांच्या जीवनाचा, त्यांच्या सर्व्हायव्हलचा प्रश्न आपण यामध्ये अंतर्भूत करतो का? हा खऱ्या अर्थानं महत्वाचा मुद्दा आहे आणि तो विचारामध्ये घेणं आवश्यक आहे. म्हणजे ज्यांची लोकसंख्या जास्त त्यांचं अप्रत्यक्ष करांचं योगदान पण जास्त. या तत्वावरती, न्याय तत्वावरती आपण विचार करू लागलो तर अंदाजपत्रकामध्ये त्यांच्या कल्याणासाठीचे खास प्रयत्न आपण अधिक करणं अपेक्षित आहे. सरकारनं अधिक त्याला अग्रक्रम देणं आवश्यक आहे, प्रायोरिटी जी. देणं आवश्यक आहे. ते केलं जातंय का नाही याचं विवेचन, विश्लेषण, याची तपासणी, याचं मूल्यमापन करणं आवश्यक आहे असं मला या अनुषंगानं वाटतं. जीवन तुमच्याकडे. जी. धन्यवाद सर. कृषी आणि शिक्षण या संदर्भातही तुमच्याकडून आम्हाला जाणून घ्यायचं आहे की याच्यामध्ये काय प्रावधान केलेलं असतं. पण तत्पूर्वी काही प्रेक्षकांच्या काही प्रतिक्रिया आहेत, प्रश्न म्हणूया. एक मनोहर कोरे आहेत. ती प्रतिक्रिया किंवा त्यांचा प्रश्न आहे, व्हॉट नेक्स्ट फॉर न्यू एज्युकेशन पॉलिसी इन बजेट? बजेटमध्ये काय प्रावधान असू शकतं? मनोहर कोरे एका नामांकित महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. अर्थशास्त्राचे प्राध्यापक आणि ते डॉक्टर आहेत अर्थशास्त्रामधले. आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारलाय. खरं म्हणजे त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे की त्यांनी असं म्हटलंय की नवीन शिक्षण धोरणाचं भवितव्य काय असेल या अंदाजपत्रकामध्ये. जी. खरं म्हणजे त्याविषयीच्या तरतुदी गेल्या अंदाजपत्रकापासून सुरू झालेल्या आहेत आणि माझ्याकडे गेल्या वर्षीच्या अंदाजपत्रकातल्या तरतुदी आहेत आणि गेल्या वर्षीच्या अंदाजपत्रकाच्या अनुषंगानं तशा प्रकारच्या तरतुदी या अंदाजपत्रकामध्ये येण्याची निश्चित शक्यता आहे. आता नवीन शिक्षण धोरणासाठीच्या तरतुदी गेल्या वर्षी काय होत्या तर 15,000 शाळा यांचं आधुनिकीकरण करण्याचा तरतूद होती. 100 सैनिकी शाळा स्थापन करण्याच्या तरतुदी होत्या आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे एकच केंद्रीय विद्यापीठ हे जम्मू काश्मीरमध्ये लेह या ठिकाणी स्थापन करण्याचा प्रस्ताव या गेल्या अंदाजपत्रकामध्ये होता. या वर्षीचा जर विचार आपण केला तर या वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये मला असं वाटतं की प्रामुख्यानं नवीन शिक्षण धोरणामध्ये सरकारचा खर्च हा एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 6% व्हावा, 6% करावा अशा प्रकारची अपेक्षा आहे. तशा प्रकारची तरतूद त्या नवीन शिक्षण धोरणामध्ये आहे. आणि एकूण जो खर्च आहे ते एकूण खर्चाच्या 10% न्यावा अशा प्रकारची अपेक्षा आहे. आता खरं म्हणजे नवीन शिक्षण धोरणामध्ये सरकारची भूमिका फार मर्यादित असेल. कारण नवीन शिक्षण धोरण हे खाजगीकरण, शिक्षणातलं खाजगीकरण वाढवणार आहे. शिक्षणातलं खाजगीकरण वाढवणार आहे आणि त्यामुळं नवीन शिक्षण धोरणामध्ये शिक्षणासाठीच्या तरतुदी करणं अपेक्षित आहे. पण
पण ते करण्याची शक्यता मला दिसत नाही. कारण नवीन शिक्षण धोरणामध्ये प्रामुख्यानं सरकार आपला जो पाय आहे तो काढून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यामुळं शिक्षणाच्या आघाडीवरती या 22-23च्या अंदाजपत्रकामध्ये फार काही तरतुदी होतील असं मला वाटत नाही. कारण मुळातच त्या नवीन शिक्षण धोरणामध्ये की सरकारची भूमिका शिक्षणाच्या प्रगतीमध्ये, विकासामध्ये ही कमी किंवा पायकाडू धोरणाची आहे, पायकाडू अशा प्रकारची ती आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की फार तशा प्रकारची तरतूद शिक्षणाच्या प्रगतीसाठी अधिक असण्याची शक्यता मला दिसत नाही. कारण त्याची सुरुवात ही 21-22च्या अंदाजपत्रकापासून ऑलरेडी सुरू झालेली आहे. कारण 21-22चं अंदाजपत्रक तुम्ही बघितलं तर फार काही शिक्षणावरच्या तरतुदी नाहीत त्यामध्ये. काही माध्यमिक शाळांचं आधुनिकीकरण, काही सैनिकी शाळा आणि एक केंद्रीय विद्यापीठ लेह एवढ्या जर सोडल्या तर शिक्षणावरच्या तरतुदीच नाहीत गेल्या वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये. आणि या वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये त्या अधिक कमी होण्याची शक्यता मला दिसते. खरं म्हणजे शिक्षण ही सामाजिक वस्तू किंवा सेवा आहे. एज्युकेशन इज अ सोशल गुड ऑर सर्व्हिस आहे आणि त्यामुळं शिक्षणावरती अधिक तरतुदी करणं आवश्यक आहे. आणि शिक्षणाच्या प्रगतीची, विकासाची जबाबदारी ही सरकारच्या केंद्र आणि राज्यांची. पण तशा प्रकारची तरतूद या गेल्या वर्षाचा अनुभव बघता किंवा इव्हन याच्या पाठीमागचा अंदाज बघता, अंदाजपत्रक बघितली तरी पण आपल्या लक्षात येईल की तशा प्रकारची भूमिका ही सरकारची दिसत नाही. आणि थोडंसं मला असं वाटतं की या नवीन शिक्षण धोरणामध्ये सरकार फार काय योगदान देईल, फार काय अंदाजपत्रकामध्ये तरतूद करू शकेल असं मला वाटत नाही. आता तुम्ही म्हटला त्याप्रमाणे शिक्षणावरती खरं म्हणजे तरतूद अधिक करणं आवश्यक आहे. कारण शिक्षण हेच विकासाचं प्रभावी साधन आहे. आणि जेवढा या देशातला समाज शिकेल तो अधिक प्रगती करू शकेल, देशाची प्रगती करू शकेल आणि त्यांचं पण कल्याण, त्यांची पण प्रगती होऊ शकेल. पण या शिक्षण धोरणाच्या माध्यमातून असं दिसतं की सरकारची भूमिका फार काय आनंददायी असेल असं मला वाटत नाही. तुम्ही शेतीचा उल्लेख केला. शेतीच्या प्रगतीसाठीचा प्रयत्न अत्यंत करणं आवश्यक आहे. 1918 मध्ये बाबासाहेबांनी ग्रंथ लिहिला होता, एक संशोधन आर्टिकल लिहिलं होतं, स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया अँड देअर रेमेडीज. आणि 1947 मध्ये त्यांनी स्टेट्स अँड मायनॉरिटीचा एक ग्रंथ लिहिला, प्रसिद्ध केला. त्यामध्ये बाबासाहेबांनी विकासाचं धोरण दिलं होतं आणि यामध्ये बाबासाहेब असं म्हटले होते की शेतीला उद्योगाचा दर्जा द्यायला पाहिजे. ऍग्रीकल्चर शुड बी गिव्हन स्टेटस ऑफ इंडस्ट्री. कारण का लोक जेव्हा शेतीला उद्योगाचा दर्जा देतील त्यावेळेला अधिकाधिक गुंतवणूक करतील, अधिकाधिक भांडवल गुंतवणूक करून खऱ्या अर्थानं शेतीची प्रगती करण्यासाठी प्रयत्न होईल आणि शेतीची प्रगती गतिमान होईल अशा प्रकारची अपेक्षा ही शेतीकडे होती. मात्र आज तागायत शेतीला उद्योगाचा दर्जा दिला गेला नाही. खरं म्हणजे शेती आपल्या देशामध्ये खूप महत्वाची आहे. कारण आज सुद्धा जवळपास 60% लोक उदरनिर्वाहाचं साधन म्हणून शेतीवरतीच अवलंबून आहे. आणि भारत हा ग्रामीण देश आहे. जवळपास 60% पेक्षा अधिक लोकसंख्या, 61-62% लोकसंख्या ही खेड्यामध्ये राहते आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन ही शेतीच आहे. खरं म्हणजे शेतीमध्ये तेवढ्या लोकांची गरज आहे का? नाही. कारण शेती ज्याला आपण नॉन ऍग्रिकल्चर एम्प्लॉयमेंट असं म्हणतो, शेती विरहित रोजगार असं म्हणतो, तो शेती विरहित रोजगार हा निर्माणच होत नाही. आणि त्यामुळं तेवढ्या लोकांची गरज नसताना किमान एक काम करावं, किमान एक उदरनिर्वाह मिळवावा म्हणून लोक शेतीमध्ये गुंतले. आणि म्हणून इथं शेतीच्या प्रगतीकडे खास लक्ष देणं आवश्यक आहे. या 2 वर्षाचा कोरोनाचा कालावधी जर आपण बघितला तर या कोरोनाच्या कालावधीमध्ये देशाची प्रगती, देशाचा जो आर्थिक विकास झाला त्या विकासामध्ये शेतीनंच योगदान दिलेलं आहे. उद्योगाचं योगदान राहिलं नाही, ती मायनस आहे. सेवा क्षेत्राचं योगदान पण अपेक्षित राहिलं नाही. म्हणजे आज जो काय 21-22 मध्ये देशाचा विकास होईल किंवा 20-21 मध्ये जो विकास झाला देशाचा, त्यामध्ये योगदान कोणी दिलं? शेतीनंच दिलं. आणि म्हणून ते अजून योगदान वाढवणं आवश्यक आहे. ते वाढवण्यासाठी शेतीमध्ये गुंतवणूक करायला पाहिजे, शेतीपूरक उद्योग व्यवसायांचा विकास करायला पाहिजे आणि उद्योगाच्या विकासाला प्रेरणा, प्रोत्साहन द्यायला पाहिजे. हे करणं अपेक्षित आहे. आणि म्हणून शेतीनं योगदान दिलं ते अधिक कसं वाढू शकेल आणि शेतीत तर किंवा ज्याला आपण नॉन ऍग्रिकल्चर
एम्प्लॉयमेंट असं म्हणू ती कशी निर्माण होऊ शकेल यासाठीचा प्रयत्न या अंदाजपत्रकामध्ये अपेक्षित आहे. तर खऱ्या जी अर्थानं शेतीपूरक उद्योग व्यवसाय यांचं योगदान देशाच्या प्रगतीसाठी, रोजगार निर्मितीसाठी आणि खेड्यातला जो नागरिक आहे या खेड्यातल्या लोकांना एक उदरनिर्वाहाचं साधन उपलब्ध करून देण्यासाठी मदत होऊ शकेल. अन्यथा आपण चुकीच्या दिशेनं जाऊ अशा प्रकारची अपेक्षा यामध्ये आपल्याला दिसून येईल किंवा अशा प्रकारचं चित्र हे त्यातून निर्माण होईल असं मला वाटतं. धन्यवाद सर. काही प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत. प्रेक्षक बघतायत आणि त्यांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत. ते पण थोडक्यात जाणून घेऊया. कारण त्यांचा सहभाग आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. डॉक्टर संजय रामराजे आहेत मुंबईवरून. बरं, मी एनी वाचलं जी, तो एनी प्रश्न बेनिफिट वाचला मी. बरोबर आहे. एनी बेनिफिट त्यांनी टू सॅलरी सॅलरीड जे लोक आहेत म्हणजे जे हां. पगारी नोकर सेवक आहेत त्यामध्ये काय बदल होऊ शकेल अशा प्रकारची भूमिका किंवा अशा प्रकारचा त्यांनी प्रश्न मांडलाय. प्रश्न आणि अगदी दुसरा एक प्रश्न बरोबर आहे आहे. सर. दुसरा एक प्रश्न आहे. त्या दोघांची उत्तरं तुम्ही द्या. देशातील सर्व जनतेचे आयकर भरण्यासाठी सक्षमीकरण करणे हे विकासाचे मानक होऊ शकणार नाही का? औरंगाबादवरून बालकृष्ण मेश्राम आहेत आपल्यासोबत. या दोघांची उत्तरं थोडक्यात द्या म्हणजे आपल्या नेहमी दोन्ही पण चर्चेला प्रश्न पाहिजे. महत्वाचे आहेत. जी. सॅलरीड रामराजेंचा प्रश्न आपण पहिल्यांदा जर विचारात घेतला तर आपल्याला असं दिसतं की गेल्या वर्षी काय झालं की उत्पन्न करामध्ये ज्या तरतुदी केल्या त्या उत्पन्न करामधल्या तरतुदी फार काय फायदेशीर ठरल्या नाही किंवा 20-21 मध्ये होत्या त्या जवळपास ऍज इट इज झाल्या आणि त्यासाठीचे जे एक्झम्पशन्स होतं सूट सवलती होत्या त्या काढून टाकण्यात आल्या आणि त्यामुळं गेल्या वर्षीच्या उत्पन्न करामधल्या तरतुदीनं फार काय नोकरदारांचा फायदा झाला नाही किंवा उलट त्यांचा तोटा झाला किंवा त्यांना अधिक कर भरावा लागला असं चित्र होतं. मला असं वाटतं की खरं म्हणजे नोकरदाराला पण दिलासा देणं आवश्यक आहे. त्याचं काही ब्लॅक मनी नसतं किंवा त्याचा काही काळा पैसा नसतो आणि एखादा नोकरदार असतो आणि त्याच्यावरती अवलंबून राहणारं अख्खं कुटुंब असतं, मोठं कुटुंब असतं. याचा विचार आपण करत नाही. फक्त त्या नोकरदाराचा पगार समाजाला दिसतो किंवा सरकारला दिसतो. खरं म्हणजे त्या नोकरदाराला पण काही सवलती, सूट देणं आवश्यक आहे. ही झाली अपेक्षा. पण मला असं वाटतं की सरकार त्या दृष्टीने प्रयत्न करेल का? सरकारनं तो करावा अशा प्रकारची अपेक्षा आहे. कारण काय होतं की हा जो नोकरदार आहे तो प्रामाणिकपणे कर भरतो. कारण टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स असतो. त्याच्या पगारातून डायरेक्ट उत्पन्न करामध्ये कट होते. उत्पन्न करामध्ये कट केला जातो, तो कर गोळा केला जातो. आणि त्याचा काही काळा पैसा नसतो. त्याच्याकडे काय त्याचं ₹1 उत्पन्न हे लपत नाही. सगळं उत्पन्न आणि कर कॅल्क्युलेशन होत असतं. आणि त्यामुळं म्हणजे इथं असा प्रश्न निर्माण होतो, की नोकरदार प्रामाणिक आहे. तो सगळा रुपयाचा कर देतो म्हणून त्यानं काही गुन्हा केला काय? की त्याला पण काहीतरी तुम्ही इन्सेंटिव्ह द्यायला पाहिजे. त्याला पण काहीतरी प्रेरणा, प्रोत्साहन द्यायला पाहिजे. त्याला पण काही सेवा सवलती वाढवायला पाहिजेत. मग त्यासाठी तुम्ही काय करू शकता? कराचे दर कमी करू शकता. त्यासाठी तुम्ही काय करू शकता? ज्या कर सवलती आहेत, मग यामध्ये त्यानं काढलेलं कर्ज आहे, त्याचं कर्ज असतं. हाऊसिंग लोन असतं. त्या हाऊसिंग लोनचं जे व्याज आहे, ती व्याजाची मर्यादा तुम्ही वाढवू शकताय. त्यामधली जी मुद्दल आहे, प्रिन्सिपल अमाउंट आहे, त्याची तुम्ही वाढवू शकताय. म्हणजे नोकरदाराला पण तुम्ही सवलती द्यायला पाहिजे. तुम्ही कॉर्पोरेट सेक्टरला देताय, तुम्ही बिझनेसमनला देताय, तुम्ही कर्ज ज्यांनी बुडवली त्याला काय फार काय रिगरस ऍक्शन तुम्ही घेत नाही. पण नोकरदारानं कर भरला प्रामाणिकपणे म्हणून त्यानं काही गुन्हा केला का? असा एक प्रश्न इथे निर्माण होतो आणि मला असं वाटतं की निश्चितपणे नोकरदाराला सुद्धा तुम्ही काही सवलती द्यायला पाहिजेत. कराचे दर कमी करायला पाहिजेत. जे कर मुक्त व्याज आहे त्याची रक्कम वाढवायला पाहिजे आणि ते मुद्दल आहे ती पण रक्कम वाढवायला पाहिजे. दुसरा जो कर मेश्रामाने प्रश्न विचारला होता निश्चितपणे इथं कराची व्यवस्था कशी आहे की जो नोकरदार आहे त्या नोकरदारांची संख्या फक्त 10% आहे. त्यापेक्षा कमीच आहे. आणि बाकीचे सगळे जे कर जाते ते इन्फॉर्मल सेक्टरमध्ये आणि इन्फॉर्मल सेक्टरमध्ये कर चुकवायला, कर बुडवायला फार मोठ्या संधी असतात. आणि दुर्दैवानं ते कराच्या जाळ्यामध्ये जेवढं येणं अपेक्षित आहे ते येत नाही. आणि त्यामुळं काय होतं कराचं सक्षमीकरण होत नाही. जो नोकरदार आहे म्हणजे उत्पन्न कर देतो किंवा संपत्ती कर देतो हे थेट त्याचं डिडक्शन होतं, कर कपात होते. मात्र जो अनौपचारिक उद्योजक आहे, व्यावसायिक आहे,
यामध्ये कर चुकवायला मोठ्या संधी असतात आणि दुसऱ्या बाजूनं सरकार त्यांना सवलती देतं, सूट देतं, प्रेरणा देतं, प्रोत्साहन देतं. याचा दुहेरी फायदा त्याला होतो, पण तो फायदा या नोकरदाराला होत नाही. या त्यांना पण सवलती द्या तुम्ही, प्रेरणा, प्रोत्साहन द्या. पण याचा अर्थ असा नाही, की एकावरती अन्याय करा आणि दुसऱ्याला तुम्ही फार मोठं व्ही-आय-पी ट्रीटमेंट द्या, अशा प्रकारची अपेक्षा नाही. याला पण तुम्ही जो करदाता आहे त्याच्या पगारातून जो कर कट होतो, कपात होतो, त्याला पण तुम्ही सेवा सवलती द्या. कारण एखादा नोकरदार असतो, त्याच्यावरती अवलंबून असणारं अख्खं कुटुंब असतं, मोठंच्या मोठं कुटुंब असतं. त्यानं कर्ज काढलेलं असतं, घरासाठी असेल, बाकीच्या कारणांसाठी असेल. तर त्याला पण तुम्ही सवलती द्यायला पाहिजे आणि त्याला पण एक न्याय प्रस्थापित करणं, इक्विटी प्रस्थापित करणं हे अपेक्षित आहे. अशा प्रकारची जी. अपेक्षा आपण अंदाजपत्रकाकडून करायला काही हरकत नाही, करणं अपेक्षित आहे. खऱ्या अर्थाने ते न्याय निर्माण करणार असेल, सामाजिक न्याय प्रस्थापित करणार असेल, अन्यथा या नोकरदारांवरती अन्यायच होल्यासारखं झाल्यासारखं होईल, असं मला अत्यंत प्रामाणिकपणे वाटतं. जी, धन्यवाद सर. सर, एस-सी आणि एस-टी हा या देशाचा एक जो महत्त्वाचा घटक आहे, ज्याला आपण बॅकबोन म्हणूया. अ, तो खूप संघर्ष करतोय. त्याच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. त्याच्या शिक्षणाच्या समस्या आहेत, त्यांच्या बेरोजगारीच्या समस्या आहेत. या समस्येसाठी त्याला एकूणच देशाच्या विकासात त्याचा हातभार लावावा किंवा त्याच्यासाठी काय विशेष अशा तरतूद केल्या जातात आणि त्या तरतुदीनुसार खर्च केला जातो का? आम्ही हे पण बघतोय की तो पैसा कुठेतरी वळवला जातोय. म्हणजे मागे आम्ही एक बातमी बघितली होती की तो एस-सी-एस-टी फंड कुठल्यातरी खेळ ज्या राष्ट्रीय खेळ स्पर्धा झाल्या, त्याच्या डांबरीकरणासाठी, सडक तयार करण्यासाठी ह्या सगळ्या केल्या जातात आणि त्या लोकांना साधं माहीत पण नसतंय. आपल्याकडे आपल्यासाठी आलेला पैसा हा जातोय कुठे? याच्या बाबतीत काय सांगाल? काय प्रावधान असतं आणि तो अत्यंत खरंच खर्च होतोय? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तुम्ही जीवन हा विचारलेला आहे. कारण एक नागरिक म्हणून आपल्याला सामाजिक भान आणि जाण असायला पाहिजे. ज्यांची प्रगती विकास कमी झालाय त्याला आपल्या बरोबर घेऊन जाणं आवश्यक आहे. आणि त्याच दृष्टीनं हा जो सामाजिक वंचित घटक आहे, यामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब आहे, यामध्ये ओबीसी आहे, मायनॉरिटी आहे, यांना स्पेशल तरतुदी करण्याची व्यवस्था ही संविधानामध्येच आहे. आणि त्याचाच भाग म्हणून अंदाजपत्रकामध्ये तरतूद केली जाते. माझ्याकडे त्या अनुषंगानं संशोधन झालेलं आहे, संशोधन चालू आहे. त्यामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइबसाठी जो स्पेशल कॉम्पोनंट प्लॅन असतो, त्या स्पेशल कॉम्पोनंट प्लॅनमध्ये त्याचा जेव्हा आम्ही अभ्यास केला, तेव्हा असं एक आमच्या लक्षात आलं, की तरतूद केली जाते त्यापेक्षा कितीतर कमी रक्कम खर्च केली जाते. म्हणजे जी तरतूद केली जाते त्यापेक्षा कमी खर्च केला जातो, ही एक गोष्ट. आता आता ह्या गेल्या लेटेस्ट आपण जर सामाजिक कल्याणावरचा, स्त्रिया आणि बालक यांच्या कल्याणावरचा, अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, मायनॉरिटी यांच्यासाठी असलेल्या तरतुदींचा जर विचार करू लागलो, तर आपल्याला असं दिसतं, की त्यावरचा जो खर्च आहे, तो त्यावरच्या तरतुदी या कमी होत असल्याचं चित्र आपल्याला दिसतं. गेल्या वर्षीचं अंदाजपत्रक आहे. या गेल्या वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये अनुसूचित जाती जमातीसाठीचे जे कल्याण आहे त्यासाठीच्या तरतुदी काय आहेत? त्या तरतुदी तुम्हाला सांगतो, 3च तरतुदी आपल्याला यामध्ये दिसतात. अनुसूचित जाती जमातीच्या 21-22च्या अंदाजपत्रकामध्ये. यामधली पहिली तरतूद आहे, की 750 रेसिडेन्शियल स्कूल निर्माण करायचे ट्रायबल एरियामध्ये, अनुसूचित जमाती एरियामध्ये. त्यानंतर साधारणतः जो डोंगराळ भाग आहे, या डोंगराळ भागांवरती तरतूद शाळांसाठीची करण्यात आलेली आहे, अनुसूचित जमातीच्या अनुषंगाने. आणि अनुसूचित जातीच्या अनुषंगाने जी तरतूद आहे ती पोस्ट मॅट्रिक जी स्कॉलरशिप आहे ती मध्ये बंद केली होती. जे त्याला मोठा संघर्ष करावा लागला. जे मोठा संघर्ष झाला आणि मग ती स्कॉलरशिप बंद केली होती. मग ती तरतूद करण्यात आलेली आहे. ह्या 3 तरतुदी जर सोडल्या तर अनुसूचित जाती जमाती विषयीच्या कल्याणाच्या फारशा तरतुदी नाही. आणि तशीच कमी अधिक परिस्थिती स्त्रिया, बालक आणि ओबीसी आणि मायनॉरिटी यांच्या कल्याणासाठीच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसते. म्हणजे सरकार हे जे सामाजिक कल्याणाचं जे मुख्य उद्दिष्ट आहे त्यापासून डिव्हिएट होत चाललेलं आहे, त्यापासून विचलित होत चाललेलं आहे, त्यापासून आपला जो पाय आहे तो काढता घेत चाललेला आहे असं आपल्याला दिसतं. अपेक्षा अशी आहे या 22-23च्या अंदाजपत्रकामध्ये, की 22-23च्या अंदाजपत्रकामध्ये हे जे सामाजिक वंचित घटक आहे
शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, त्यानंतर स्त्रिया, बालक, ओबीसी आणि मायनॉरिटी यांच्या हो. कल्याणावरच्या तरतुदी वाढवायला पाहिजे. आज या वंचित समाजातले शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत, त्यांचे अनेक प्रश्न आहेत. त्यांना शिक्षण घेणं कठीण होत चाललेलं आहे. त्यासाठी लागणारं संशोधन करणारे विद्यार्थी आहेत. त्यांना जगणं, राहणं कठीण होत चाललंय. त्यांनी कसं शिकायचं? त्यांनी संशोधन कसं करायचं? ह्या अनेक प्रश्न ह्या निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं, की एकतर संविधानामध्येच तरतूद करण्यात आलेली आहे. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी, मायनॉरिटी, आर्थिक दुर्बल घटक यांच्या कल्याणासाठीच्या तरतुदी करा आणि त्याचे प्रामाणिकपणे कार्यवाही करा, अंमलबजावणी करा. त्यासाठीचा फंड इकडे तिकडे वळवू नका. तुम्ही म्हटलात ते बरोबर आहे. अशा काही घटना घडलेल्या आहेत की त्याविषयीच्या तरतुदी केल्या जातात आणि फंड दुसरीकडेच वळवला जातो. हे चुकीचं आहे. हे संविधानाच्या विरोधी आहे आणि मुख्य म्हणजे हे सामाजिक अन्याय करणार आहे, सामाजिक असमानता निर्माण करणार आहे आणि अशा प्रकारचं वर्तन हे संविधानाला अपेक्षित नाही, अभिप्रेरित नाही आणि बजेटरी हे जे अंदाजपत्रकीय धोरण आहे त्याला पण ते छेद देणार आहे. अशा प्रकारचं वर्तन हे शासनाचं, हे धोरणकर्त्याचं अंमलबजावणी करण्याचं अपेक्षित नाही. तर अपेक्षा अशी आहे की सामाजिक कल्याणासाठीच्या तरतुदी वाढवा. यामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, स्त्रिया, बालक, ओबीसी, त्यानंतर हा मायनॉरिटी या सगळ्यांसाठीच्या तरतुदी वाढवा. आर्थिक दुर्बल घटक यासाठीच्या तरतुदी वाढवा आणि ज्या तरतुदी केल्या तुम्ही त्या योजनांसाठी, कार्यक्रमांसाठी प्रामाणिकपणे त्याची कार्यवाही करा आणि त्यांची प्रगती त्यांना घेऊन जायला पाहिजे आपल्याला. नुसत्या तरतुदी केल्या म्हणजे आपलं काम संपलं नाही. तेवढीच त्याच्यापेक्षा प्रामाणिकपणा त्यामध्ये अपेक्षित आहे, त्याच्या अंमलबजावणीमध्ये, इम्प्लिमेंटेशन मध्ये. म्हणजे तरतुदी केलं म्हणजे तुमची जबाबदारी संपली असं नाही. त्याची कार्यवाही, त्यातला जो प्रत्येक रुपया आहे त्या रुपयाचा कार्यक्षम वापर होतो की नाही, खर्च होतो की नाही, त्याच कारणासाठी होतो की नाही हे पण तुम्ही बघायला पाहिजे. आणि इथं आपल्याला समावेशक विकास न्यायचा आहे. इथं आपल्याला सगळ्यांचं कल्याण करायचं. एखाद्या समूहाला आपल्याला फार उंच पातळीवरती न्यायचं आहे आणि एखाद्या समूहाला दरीमध्ये लोटायचं आहे असं अपेक्षित नाही. सगळ्यांना हात घालून न्यायचा आहे आणि तरच खऱ्या अर्थानं आपण सामाजिक कल्याण आणि सामाजिक विकास, समावेशिक विकास करू. अन्यथा हे धोरण सुद्धा विषमता वाढवणार आहे आणि 1991 नंतरच्या कालावधीमध्ये आणि प्रामुख्यानं या 2014 नंतरच्या कालावधीमध्ये या देशातली विषमता फार मोठ्या प्रमाणावरती वाढत चाललेली आहे. आता जागतिक पातळीवरती विषमतेचा अहवाल प्रसिद्ध झालाय आणि ती विषमता भयानक वाढत चाललेली आहे. याच्या अगोदर वर्ल्ड इनइक्वॅलिटी रिपोर्ट आला. त्या रिपोर्टमध्ये असं सांगितलं की 1% कुटुंबाकडे 73% संपत्तीचं उत्पन्नाचं केंद्रीकरण झालेलं आहे. आता 2022 चा अहवाल आलेला आहे आणि हा 2022 चा अहवाल हा तुमची झोप उडवणार आहे, तुमच्या डोळ्यामध्ये अंजन घालणार आहे. तो अहवाल असं सांगतो की 10% श्रीमंत कुटुंबांकडे एकूण उत्पन्नाच्या 57% हिस्सा केंद्रित झालेला आहे. 10% श्रीमंत लोक एकूण उत्पन्नाच्या 57% हिस्सा केंद्रित झालेला आहे आणि एकूण जी देशाची संपत्ती आहे त्या संपत्तीच्या 65% हिस्सा या श्रीमंत 10% कुटुंबांकडे केंद्रित झालेला आहे. याच्या पुढे जाऊन हा 22चा अहवाल असं म्हणतो की 1% अतिश्रीमंत कुटुंबांकडे भारताच्या एकूण उत्पन्नापैकी 22% हिस्सा केंद्रित झालेला आहे आणि एकूण संपत्तीपैकी 33% संपत्ती केंद्रित झालेली आहे किंवा 33% संपत्ती ही त्यांना मिळालेली आहे. मग गरिबांची काय अवस्था आहे? गरिबांची अवस्था अशी आहे की गरीब 50% कुटुंबांकडे देशाच्या उत्पन्नाच्या 13% हिस्सा गेलेला आहे आणि एकूण संपत्तीच्या 6% हिस्सा केंद्रित झालेला आहे. म्हणजे 50% गरीब लोकांकडे फक्त 13% उत्पन्न आणि 6% संपत्ती आहे, तर 10% श्रीमंत लोकांकडे 57% उत्पन्न आणि 65% संपत्ती आहे. तर 1% अतिश्रीमंत लोकांकडे 22% उत्पन्न आणि 33% संपत्तीचा हिस्सा केंद्रित झालेला आहे. ही जी विषमता आहे ती विषमता अत्यंत वेगाने वाढत चाललेली आहे. त्याचं कारण काय? तर त्याचं कारण या देशातलं खाजगीकरण, त्याचं कारण काय या देशातलं शिथिलीकरण,
त्याचं कारण काय? या देशातला आपण जागतिकीकरणाकडे आपण जे काय धावत चाललेलो आहे ते कारण आहे. आणि आपण जी हे जे सामाजिक वंचित घटक आहे, हा जो गरीब आहे, हा जो शेतकरी आहे, हा जो शेतमजूर आहे, हा जो कामगार आहे, हा जो स्थलांतरित कामगार आहे, हा जो अनुसूचित जाती जमाती, ओबीसी, मायनॉरिटी आणि आर्थिक दुर्बल घटक हा जो आहे, त्यांना सोबत घेऊन जायचं आपण सोडूनच दिले. आणि बरोबर सर. त्यामुळं हा जो 1% 10% जो गरीब श्रीमंत आहे, त्याच्याकडे सगळं संपत्तीचं आणि उत्पन्नाचं केंद्रीकरण होत चाललेलं आहे. याला जी प्रायोरिटी तुम्ही अंदाजपत्रकामध्ये द्यायला पाहिजे. आणि तो सगळ्यांबरोबर कसा जाऊ शकेल? त्याचं जे अतिरिक्त उत्पन्नाचं संपत्तीचं केंद्रीकरण झालेलं आहे, ते कसं बाकीच्या लोकांसाठी, त्यांच्या कल्याणासाठी, त्यांना लाभ देण्यासाठी तुम्ही पुनर्वाटप करणार आहात, हे या अंदाजपत्रकामध्ये अपेक्षित आहे. जी विषमता जी अत्यंत वेगाने वाढत चाललेली आहे आणि त्याला तुम्ही अग्रक्रम द्यालाय. विषमता वाढत गेली की गरिबी वाढत जाते आणि गरिबी वाढत गेली, इथली बेकारी वाढत चाललेली आहे. आज सुद्धा बेकारीचा दर 10% पेक्षा अधिक आहे. जी जी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम असं म्हणायचे की हा देश आर्थिक महासत्ता होणार, कारण हा देश तरुणांचा देश आहे. 15 ते 29, 27 वयोगटातले 60% पेक्षा अधिक लोक आहेत आणि त्यांचा जर आपण ते ऊर्जेचं इंजिन ऑफ ग्रोथ आहे, बरोबर बरोबर. विकासाचे इंजिन आहे, तर त्याचा वापर करण्यासाठी त्यांना शिक्षण पाहिजे, आरोग्य पाहिजे, रोजगार द्यायला पाहिजे. जी रोजगार निघेल आहे कांबळे आणि सर. बेकारी वेगानं वाढत चाललेली आहे, गरिबी वेगानं वाढत चाललेली आहे आणि आर्थिक विषमता वेगानं वाढत चाललेली आहे. याला या अंदाजपत्रकामध्ये अग्रक्रम द्यायला पाहिजे. याला या अंदाजपत्रकामध्ये प्रायोरिटी द्यायला पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं सामाजिक न्याय समता प्रस्थापित होईल. हा जी जो सर. तरुण आहे, या तरुणाचा विधायक वापर होईल आणि विधायक वापरातून या देशातली सामाजिक विकासाची जी गती आहे ती वाढेल आणि ती अधिक समावेशक होईल. आणि मग प्रियांबल आपलं म्हणतं तसं आर्थिक, सामाजिक आणि राजकीय समता आणि न्याय आणि सामाजिक जी कल्याण साध्य होण्यासाठी त्याची मदत होईल. अन्यथा येरे माझ्या मागल्या अशी जी होण्याची जी शक्यता अधिक दिसते. कारण पाठीमागचा विषमता अहवाल आणि आत्ताचा विषमता अहवाल, विषमता कमी होण्याऐवजी ती वाढत चाललेली आहे. आणि दुर्दैवानं 21-22च्या अंदाजपत्रकामध्ये विषमता नियंत्रणाचा, गरिबी नियंत्रणाचा, बेकारी नियंत्रणाचा फार काही कार्यक्रम नव्हता किंवा योजना नव्हती, तरतुदी नव्हत्या. विषमतेचा तर संदर्भ सुद्धा, नाव सुद्धा त्या अंदाजपत्रकामध्ये नव्हतं. आता 22-23 मध्ये हे चालणार नाही. सर 22-23 मध्ये कांबळे सर. आपल्याला विषमता, गरिबी आणि बेकारीला अग्रक्रम द्यायला पाहिजे आणि जी जी वंचित जी घटकांच्या कल्याणासाठी प्रायोरिटी, पसंती, अग्रक्रम द्यायला पाहिजे. जीवन तुमच्याकडे. जी निश्चित सर. सर आपल्याला वेळेचंही भान ठेवावं लागेल. वेळ मर्यादित आहे आपल्यासाठी. आता प्रेक्षकांकडून एक शेवटचा प्रश्न घेऊया. अमित पवार आहेत. व्हॉट नेक्स्ट फॉर स्मॉल स्केल इंडस्ट्री इन बजेट? थोडक्यात याचं उत्तर द्याल सर प्लीज. निश्चितपणे अमितचा जो प्रश्न आहे तो बहुतेक विद्यार्थी असावा. कदाचित माझ्या संपर्कातला तो विद्यार्थी असावा. निश्चितपणे या देशाच्या औद्योगिक विकासावरती जगाचा आर्थिक इतिहास असं सांगतो की ज्या देशाने उद्योगाचा विकास केला, ज्या देशामध्ये औद्योगिकरण झालं, ज्या देशामध्ये उद्योगीकरण जलद झालं, त्या देशांचा विकास जलद आणि सर्वांगीण झाला. अनेक उदाहरणं आहेत. जगाचा इतिहास सांगतो. अमेरिका घ्या, जपान घ्या, रशिया घ्या, फ्रान्स घ्या, जर्मनी घ्या, ही सगळी राष्ट्र ही शेतीप्रधान होती आणि शेती हा अप्रगत होती, मागास होती. या देशाने औद्योगिक विकासाला अग्रक्रम दिला, या देशाने उद्योगाच्या विकासाला अग्रक्रम दिला आणि त्यामधूनच मग ते देश उद्योग प्रधान म्हणून आणि आर्थिक दृष्ट्या प्रगत म्हणून उदयास आले. आता अमितच्या प्रश्नाकडे जात असताना खरंच लघु आणि हे जे मध्यम उद्योग आहे, ज्याला आपण स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस असं म्हणतो, एसएमईज असं म्हणतो, त्यांच्या विकासाला प्राधान्य द्यायला पाहिजे, अग्रक्रम द्यायला पाहिजे. कारण एकूण औद्योगिक क्षेत्रामध्ये त्याचं योगदान हे 60% आहे. एकूण औद्योगिक क्षेत्रामध्ये त्यांचं जे स्थान आहे, महत्व आहे, ते 60% आहे. आणि त्यांच्या प्रगतीसाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. त्यांना कर्जाची व्यवस्था करायला पाहिजे, त्यांना कर सवलती द्यायला पाहिजे, त्यांना थेट आर्थिक मदत द्यायला पाहिजे आणि त्यांचं सार्वजनिक क्षेत्रामध्ये, आज सार्वजनिक क्षेत्रामध्ये लघु उद्योग वगैरे नाहीतच. आज जी सार्वजनिक क्षेत्रामध्ये उद्योग नाहीतच असं म्हटलं तर चालेल. भविष्य कालावधीमध्ये असं आपल्याला चालणार नाही. कारण आपल्याला लघु कुटीर उद्योग सुद्धा आपल्याला प्रगत करायला पाहिजे.
त्यासाठी कर्ज पुरवठा करायला पाहिजेत, कर सवलती द्यायला पाहिजेत, निर्यातीसाठी प्रेरणा प्रोत्साहन द्यायला पाहिजे, रोजगार निर्मितीमधलं त्यांचं योगदान अनन्यसाधारण आहे आणि त्यामुळं त्यांच्या प्रगतीसाठी आपण खास लक्ष द्यायला पाहिजे. लघु कुटीर मध्यम उद्योगातून औद्योगिक क्षेत्राचा विकास होऊ शकेल आणि औद्योगिक क्षेत्राच्या विकासातून शेतीला मदत होऊ शकेल विकासाला, सेवा क्षेत्राच्या विकासाला मदत होईल, रोजगार निर्मिती होईल आणि खऱ्या अर्थानं या देशातला समावेशक विकास होण्यासाठी मदत होऊ मदत शकेल. होईल. आणि लघु बरोबर. मध्यम उद्योगांच्या विकासाला अग्रक्रम द्यायला पाहिजे. तसा प्रयत्न गेल्या वर्षी करण्याचा झाला, पण तरतुदी झाल्या, अंमलबजावणीमध्ये आपण मागं पडलो. तरतुदी बरोबर मगाशी मी म्हणालो तसं अंमलबजावणी खूप महत्वाची आहे. अंमलबजावणी केली तरच त्या तरतुदींना अर्थ आहे, नाहीतर तरतुदींना काय अर्थ आहे? तर आपण तरतुदी करायलाच पाहिजे, पण त्याची अंमलबजावणी काटेकोर करण्यामध्ये, प्रामाणिकपणे करण्यामध्ये जी, जी. आपण खास प्रयत्न करायला पाहिजे आणि लघु मध्यम उद्योगांच्या विकासाकडे अग्रक्रम द्यायला पाहिजे. त्यांचा जी. एकूण औद्योगिक क्षेत्राच्या विकासातला हिस्सा 60% आहे आणि रोजगार निर्मितीमधलं योगदान अनन्यसाधारण आहे आणि म्हणून निश्चितपणे त्याच्या उद्योगासाठीच्या तरतुदी या येत्या अंदाजपत्रकामध्ये येणं अपेक्षित आहे, यायलाच पाहिजेत असं मला अत्यंत प्रामाणिकपणे वाटतं. सर, शेवटचा प्रश्न असेल, हे जे 1 फेब्रुवारीला हे 2 दिवसानंतर अर्थसंकल्प सादर होईल. त्या अर्थसंकल्पामध्ये अ, आपण एक अर्थशास्त्री म्हणून काय अपेक्षा असायला पाहिजेत असं आपल्याला वाटतंय आणि त्याची काय दिशा असली पाहिजे? शेवटचा प्रश्न असेल आपल्यासाठी सर. निश्चितपणे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. मी तर म्हणेन क्रक्स ऑफ दी या मुलाखतीचा क्रक्स आहे असं मी म्हणेन, जी. की एकतर येणारं अंदाजपत्रक संविधानाच्या चौकटीमध्ये असावं, समता, न्याय प्रस्थापित करणारं असावं, सामाजिक कल्याण वाढवणारं असावं, शिक्षण आरोग्याला अग्रक्रम देणारं असावं, शेती विकासाला प्रेरणा प्रोत्साहन देणारं असावं, औद्योगिक विकास गतिमान करणारं असावं, रोजगार निर्मितीला प्राधान्य देणारं असावं आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण आरोग्य हे अधिक समावेशक करण्यासाठी असावं आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये हे जे मूलभूत या देशापुढचे प्रश्न आहेत, शिक्षणाचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, रोजगार निर्मितीचा प्रश्न आहे, बेकारीचा प्रश्न आहे, विषमतेचा प्रश्न आहे आणि गरिबीचा प्रश्न आहे, हे सोडवण्यासाठीच प्रयत्न करणारं असावं. आणि आता शिक्षण हे मागं चाललंय का काय असं वाटायला लागले. कारण जेव्हा शिक्षणाचं खाजगीकरण होतं तेव्हा शिक्षणाच्या प्रवाहातून हा जो गरीब समाज आहे, हा जो कष्टकरी समाज आहे, हा जो शेतमजूर आहे, हा जो वंचित घटक आहे, तो मागं पडण्याची शक्यता आहे, बाहेर पडण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळं सामाजिक सेवा म्हणून आपण शिक्षणाकडे बघायला पाहिजे, रोजगार निर्मितीकडे बघायला पाहिजे, गरिबीकडे बघायला पाहिजे, गरिबीकडे आपण गांभीर्यानं बघायला पाहिजे, बेकारीच्या प्रश्नाला आपण अग्रक्रम द्यायला पाहिजे आणि विषमतेच्या प्रश्नाला कुठेतरी आपण भिडायला पाहिजे. कारण आजपर्यंत आपण आर्थिक विषमता कमी करण्यासाठी जो प्रयत्न करायला पाहिजे, गेल्या अंदाजपत्रकामध्ये तर विषमतेचा उल्लेख सुद्धा नव्हता. याचा अर्थ जी. काय? आपण विषमतेसाठी प्रोत्साहन द्यायला लागलो का काय? पोषक वातावरण निर्माण करायला लागलो का काय? अशा प्रकारची शंका निर्माण होण्याची शक्यता किंवा त्या शंकेला वाव आहे. आपण विषमता, गरिबी, बेकारी, शिक्षण, आरोग्य, शेतकरी, शेतमजूर, कामगार, स्थलांतरित कामगार आणि विद्यार्थी याला आपण प्रायोरिटी जी. द्यायला पाहिजे. आज आपण जर शिक्षक बघितला, माझा विद्यार्थी असतो, माझा सहकारी असतो, पूर्ण तो क्वालिफाईड असतो, तो सेट असतो, नेट असतो, पीएचडी असतो, एमफिल असतो, पण दुर्दैवानं तो सीएचबी क्लॉक आवर बेसिसवरती काम करतो. काम त्याचं पूर्ण वेळ असतं, पगार मात्र रोजंदारी सारखा पगार असतो. ही हो ही सर. जी शिक्षकाची ही जी सगळ्याच प्रकारच्या या नोकरदारांची अवस्था आहे ती आपण कुठेतरी बंद करायला पाहिजे. त्याला जी न्याय सर. द्यायला पाहिजे, नोकर भरती करायला पाहिजे आणि त्याला एक जस्टिस निर्माण करायला पाहिजे. तो कष्टानं शिकतो. आपल्या आयुष्याची कितीतरी वर्षे त्यात खर्च करतो. पण दुर्दैवानं त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो पूर्ण वेळ शिक्षक किंवा पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून येत नाही. कुठेतरी जी सर. डेली वेजेसवरती येतो, कुठेतरी क्लॉक आवर बेसिसवरती येतो. हे बंद करायला पाहिजे. पूर्ण वेळ शिक्षक पाहिजे, पूर्ण वेळ कर्मचारी पाहिजे. हे सीएचबीचे वगैरे हे कॉन्ट्रॅक्ट ह्या सगळ्या संकल्पना बंद करायला पाहिजे.
पूर्ण वेळ शिक्षक पाहिजे तो, आणि त्याला न्याय प्रस्थापित करायला पाहिजे. तर खऱ्या अर्थानं चीनमध्ये एक म्हण आहे, तुम्हाला जर तुमच्या देश उद्ध्वस्त करायचा असेल तर इथली शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करा, म्हणजे सगळं आपोआप उद्ध्वस्त होतं. एवढं शिक्षण व्यवस्थेचं महत्व आहे. आपण शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करून इथला समाज, इथलं कल्याण, इथला देश उद्ध्वस्त करायला चाललोय का काय, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. आपण शिक्षण व्यवस्था प्रबळ करायला पाहिजे, शिक्षण व्यवस्था समावेश करायला पाहिजे, न्याय देणारी करायला पाहिजे, आणि इथल्या शिक्षकाला शिक्षकाचा सन्मान, स्टेटस मिळायला पाहिजे. इथल्या नोकरदाराला इथला तो स्टेटस मिळायला पाहिजे, आणि त्याला तो न्याय प्रस्थापित करायला प्रयत्न करायला पाहिजे. आपण कुठं CHB, कुठं कॉन्ट्रॅक्ट बेसिस आणि कुठं आउटसोर्सिंग, हे जे काय आपण करायला लागलो ते बंद करायला पाहिजे. आणि साधारणतः एक 10 वर्षापूर्वीची परिस्थिती होती, त्या दिशेने आपण प्रयत्न करायला पाहिजे. संविधानाच्या चौकटीमध्ये आपण जर अंदाजपत्रक तयार केलं आणि त्याची प्रामाणिकपणे कार्यवाही केली तर हे प्रश्न आपण सोडवू शकतो. यासाठी निश्चित प्रयत्न निश्चित. केले पाहिजे. आपण वृद्धीच्या मागे न लागता सगळ्यांना त्या वृद्धीचा पार्टनर कसा आपण करू शकू, आणि न्याय कसा देऊ शकू, आणि विकासाची फळं त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवू शकू, या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजे. आणि यासाठी अंदाजपत्रक आणि जी सर. अंदाजपत्रिका निश्चित करायला पाहिजे आणि त्याची कार्यवाही करायला पाहिजे, असं मला वाटतं प्रामाणिकपणे. जीवन तुमच्या. जी धन्यवाद सर. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी लोककल्याणकारी राज्याची संकल्पना मांडली होती आणि संविधानाच्या माध्यमातून ती पूर्णत्वास जाईल अशी अपेक्षा पण केली होती. मात्र आपण बघतो की 70 वर्षामध्ये सामाजिक आणि आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात आहे. जातीवाद फोफावलेला आहे. भांडवलशाहीला इथे जाणीवपूर्वक मोठं केलं जातंय. बाबासाहेबांनी संदेश दिला होता की ब्राह्मणवाद आणि भांडवलशाही ही जोपर्यंत देशात राहील तोपर्यंत तुमचं कल्याण नाही आहे. कारण या लोकांना जर आपल्याला देशाच्या बाहेर तर शक्य नाही आहे. आपण संविधानामध्ये संविधानाचाच मोठ्या प्रमाणात उदो करत असतो, पण संविधानामध्ये हे प्रावधान नाही आहे. परंतु आम्हाला आमचे हक्क अधिकार जर मिळवायचे असतील तर एकूण देशामध्ये काय चाललेलं आहे यावर आम्ही बारीक लक्ष ठेवलं पाहिजे. परवा होणारा अर्थसंकल्प, सादर होणारा अर्थसंकल्प, या अर्थसंकल्पामध्ये आमच्यासाठी काय वाढून ठेवलेलं आहे, आधी जे वाढलेलं होतं त्याची पूर्तता झाली की नाही, मग आताचाही हा फसवा तर नाही ना, हा प्रश्न विचारणार कोण? आम्ही प्रश्न विचारला पाहिजे. आणि प्रश्न विचारणे म्हणजे सरकारवर दबाव निर्माण करणे. लोकशाहीला दबावगट महत्वाचा असतो आणि तो दबावगट आपण निर्माण करणार नसो तर मग हे अर्थसंकल्प आतापर्यंत जशी आलीत, आताचाही अर्थसंकल्प येईल, सादर केला जाईल, टाळ्या वाजवल्या जातील, ज्यांच्या हिताचा आहे त्यांचा फायदा होईल. मात्र सरांनी जे सांगितलेले आहे, गरिबीचं पर्सेंटेज सांगितलेलं आहे, श्रीमंतांकडे आजच्या देशामध्ये एकूण बजेटपैकी किती पैसा आहे, मित्रांनो कल्पनेच्या पलीकडचं आहे. आम्हाला 200 रुपयाची मजुरी मिळत नाही आहे आणि ते 2 लाख रुपये दिवसाला कमावत आहेत. ही दरी जर आपल्याला कमी करायची असेल, आर्थिक दरी तशी सामाजिक दरी कमी करायची असेल तर संविधान एकमेव असं माध्यम आहे. संविधानाची अंमलबजावणी अर्थात तुमच्या हातात आहे. तुम्ही जर त्या ठिकाणी पोहोचलात तर खऱ्या अर्थाने या देशाचं संविधान अंमलात येईल आणि या देशाचा जो विकास आहे, राष्ट्र निर्मितीचं जे स्वप्न आहे बाबासाहेबांचं, लोककल्याणकारी राज्याचं जे स्वप्न पाहिलं होतं ते पूर्णत्वात जाईल. या ठिकाणी कांबळे सर आलेत आणि केंद्रीय अंदाजपत्रक 2022-23 अपेक्षा आणि दिशाच्या संदर्भात सरांनी खूप चांगल्या उदाहरणासह पटवून दिलेलं आहे. सोप्या भाषेत आम्हाला सगळ्यांना समजलेलं आहे. प्रेक्षकांनी भरभरून दाद दिलाय, प्रश्न विचारलेले आहेत. तेव्हा कांबळे सर आणि प्रेक्षकांनो तुमचेही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतोय आणि ही चर्चा याच ठिकाणी संपलं असं घोषित करतोय. मित्रांनो, परत उद्या भेटूया 7 वाजता. मात्र आज 8:30 वाजता प्राईम टाईम विचार विमर्शवर हिंदीमध्ये एक विषय चर्चेला घेतलेला आहे. पण असेंब्ली इलेक्शन इन 5 स्टेट, होम शूड मूलनिवासी वोट. 5 राज्यांमध्ये जे काही निवडणुका होणार आहेत तर मूलनिवासींनी कोणाला वोट केलं पाहिजे यावरची चर्चा आपल्याला आवर्जून बघायची आहे. 8:30 वाजताची ही चर्चा असेल. ती चर्चा बघून आपणही ती लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावी. कारण या विचारातूनच मानवाचं कल्याण आहे. विचारात परिवर्तन होईल, आचरणात परिवर्तन होईल आणि देश समृद्ध होईल. तेव्हा परत उद्या भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद.